शेतकरी बांधवांनो नमस्कार. आपणा सर्वांचं आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. गेले 4-5 दिवस थोडीशी मार्केटमध्ये आपल्याला सकारात्मकता दिसत आहे. साधारण चांगल्या मालाला चांगला दर आहे आणि एकूणच प्रत्येक शेतकरी बांधवांची असेल किंवा नव्याने डाळिंब लागवड करणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांची भावना असेल, की डाळिंब लागवडीमध्ये आपल्याला संधी आहे का मंदी आहे? जसं मनातच ही भावना प्रत्येक डाळिंब उत्पादक शेतकरी असेल किंवा प्रत्येक नव्याने लागवड करणाऱ्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याच्या मनामध्ये ही भावना का आली? तर गेले 15-20 दिवसापूर्वी किंवा 15-20 दिवसापासून आपण जे मार्केटमधल्या डाळिंबाला असणारे जे दर असतील आणि त्या दराची तुलना गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वीचे जे दर असतील किंवा एप्रिल, मे, जून महिन्यापर्यंतचे दर असतील, त्याच्यामध्ये बराचसा फरक दिसून आला आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या मनामध्ये भावना आली, की डाळिंब लागवडीमध्ये मंदी आहे की संधी आहे. तसं बघायला गेलं डाळिंबाचं उत्पादन घेत असताना आपल्याला प्रति एकरी ज्या त्या शेतकरी बांधवांच्या स्वतःच्या खर्च करण्याच्या ह्याच्यावरती डिपेंड राहतं, की नाही म्हटलं तरी सरासरी प्रति एकरी आपल्याला 2 लाखापासून ते 3 लाख रुपयेपर्यंत आपल्याला खर्च येत असतो. मग मुळातच हा खर्च कशासाठी येत असतो? आपल्याला अगदी सुरुवातीला खत व्यवस्थापनासाठी असेल, बहार व्यवस्थापनामधल्या औषध फवारणीसाठी असेल किंवा वेगवेगळ्या किडींच्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी किंवा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर करण्याचा खर्च असेल किंवा त्याचबरोबर जे इतर मजूर कामगार असेल किंवा मधून-अधून वॉटरशूट काढणे असेल किंवा मधून-अधून विरळणी करणे असेल, अशा प्रत्येक गोष्टीसाठी डाळिंबामध्ये आपल्याला उत्पादन खर्च हा आपल्याला वाढत चाललेला दिसून येत आहे. आणि एकूणच उत्पादन वाढणारा उत्पादन खर्च आणि आता सध्या चालूला असणारे जे मार्केट आहे त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला त्याच्यामध्ये मंदी असलेली दिसून येत आहे. आणि एकूणच प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये ही भावना येते, की डाळिंब लागवडीमध्ये आपल्याला संधी आहे का मंदी आहे? तसं बघता सध्या डाळिंबाला मागणी हे फक्त डोमेस्टिक मार्केटसाठी नाही, तर ओव्हरऑल कंट्री असेल किंवा पूर्ण बाहेर देशामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात आपल्या भागातलं उत्पादित झालेलं डाळिंब हे इतर देशामध्ये सुद्धा निर्यात होत असते. मग आता ही निर्यात कधी चालू असते? आणि साधारण डोमेस्टिक मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला हे मार्केट्समध्ये डाळिंब कधी चालू असतं? तसं बघायला गेलं दिवाळीच्या पिरियडमध्ये साधारण सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्या देशातून डाळिंब हे अदर कंट्रीमध्ये निर्यात होत असतात. पण जे राहिलेले जे इतर महिने असतात, त्यावेळेस फक्त भारतमध्ये असेल किंवा आजूबाजूचे शेजारचे जे 1-2 देश असतील, बांगलादेश असेल, या देशामध्ये आपली निर्यात होत असते. आणि तसं बघायला गेलं डाळिंबामध्ये सुद्धा जे 4 महिने निर्यात सोडून डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मागणी राहते आणि एकूणच आजपर्यंत प्रत्येक डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला चांगला दर भेटत गेला. आता डाळिंबाला मागणी का राहते? निर्यातीसाठी असेल किंवा देशांतर्गत डोमेस्टिक मार्केटमधली जी मागणी असेल आणि मुळातच डाळिंबामध्ये जे असणारे औषधी गुणधर्म असतील किंवा म्हणजे मेडिसिनल प्रॉपर्टी असेल आणि त्याच्यामुळं बऱ्यापैकी मागणी हे डाळिंबामध्ये राहत असते आणि त्याच्यामुळे डाळिंबाला आजकाल चांगले दिवस आले. आणि त्याचबरोबर जर चांगल्या प्रोडक्शन कुठलेही केमिकल रेसिड्यू आपल्या पिकावरती डाळिंबाच्या न राहता चांगलं निर्यातक्षम उत्पादन जर घेतलं तर त्या शेतकरी बांधवाला निर्यातीतून सुद्धा खूप चांगला दर आजपर्यंत भेटत गेला. त्याचबरोबर जे गेल्या 15-20 वर्षापूर्वीची जी डाळिंबाची शेती होती आणि आजची जी डाळिंबाची शेती आहे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी फरक जाणवत आहे. 20-25 वर्षापूर्वी किंवा 10-15 वर्षापूर्वी जास्त प्रमाणात आपल्याला डाळिंब या पिकावरती इतका जसा आता यंदा आपल्याला किडे आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसतो, तसा अगोदर इतक्या जास्त प्रमाणात नव्हता आणि अगोदर आपल्याला ठराविक औषध मारून आपण डाळिंबामधलं उत्पादन घेत होतो. पण आता सध्याच्या चालू स्टेजला विचार करायला गेलं तर डाळिंबामध्ये आपल्याला सध्या वेगवेगळ्या किडींच्या रोगांच्या प्रादुर्भावाबरोबरच एकूणच मार्केटचा अंदाज असेल, एकूणच वातावरणाची परिस्थिती असेल आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला जे सुरुवातीला आपण पारंपरिक पद्धतीने डाळिंबाचं उत्पादन घेत होतो, पण सध्या चालूला या पारंपरिक उत्पादनाला थोडी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन चांगल्या पद्धतीने बहार व्यवस्थापन करून प्रत्येक किडी आणि रोगांचे निदान ओळखून त्याच्यानुसार औषधं फवारून आज मितीला शेतकरी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहे. जे सुरुवातीला प्रति एकरी अवरेज भेटत होतं त्याच्या कैक पटीने आपल्याला यंदा अवरेज वाढलेलं दिसून येतं आणि ह्या आधुनिक तंत्रज्ञानाची कास प्रत्येक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे आज आपल्याला डाळिंबाला मागणी किंवा डिमांड आहे ते दिसते. आता तसं बघायला गेलं प्रत्येक शेतकरी बांधवांनी बहाराचं नियोजन करत असताना मोस्टली डाळिंबाचं उत्पादन आपण घेत असताना महत्वाचे जे 3 बहार असतात, मृग बहार, हस्त बहार आणि आंबे बहार. आता ह्या 3 बहारामधलं उत्पादन घेत असताना या बहारामधलं पीक आपलं कोणत्या महिन्यामध्ये येते आणि साधारण वर्षभरातलं
कुठल्या महिन्यामध्ये आपल्याला मार्केट जे आहे ते चांगलं किंवा पॉझिटिव्ह राहू शकतं. आणि त्याचं सुद्धा योग्य नियोजन करून, योग्य व्यवस्थापन करून बहारामध्ये ज्या त्या गोष्टी अंमलात आणून ते शेतकरी बांधवांनी जर केलं, तर एकूणच आपल्या डाळिंबाला भविष्यामध्ये दर सुद्धा चांगले भेटणार आहे. आता कमी दर मिळण्याचे सध्या आता बघतोय आपण गेले 15 दिवसापूर्वी पासून आपल्याला डाळिंबामध्ये बऱ्यापैकी दर जे आहेत ते आपल्याला रिव्हर्स आलेले दिसून येतात. आणि हे डाळिंबाचे दर रिव्हर्स येण्यापाठीमागचे कारण कोणते आहेत? डाळिंबामध्ये असं कोणती गोष्ट घडली की त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला मार्केट जे आहे ते डाऊन झालेलं दिसून येतं? तसं बघायला गेलं पहिलं जे कारण आहे, या वर्षी किंवा ह्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंब ह्या महिन्यामध्ये आवक तेवढी जास्त वाढली. ज्या शेतकरी बांधवांच्या बागा जानेवारी मधल्या ज्या बहाराच्या असतील, आंबे बहाराच्या बागा असतील आणि त्याच्या अगोदरच्या बागा ज्या की सप्टेंबर ऑक्टोबर मधल्या हस्त बहारामधल्या बागा सुद्धा लेट झाल्यामुळे ऍट ए टाइम दोन्ही बहारामधल्या बागांची आवक डाळिंब हे मार्केटमध्ये जास्त झाल्यामुळे आपल्याला जे मार्केटमध्ये दराच्या बाबतीत जे आपल्याला कमी झालेले दिसून येतात ते त्या ठिकाणी दिसून येतात. त्याचबरोबर सध्या चालू असणारं पावसाळी वातावरण, बदलतं ढगाळ वातावरण, या वातावरणामध्ये जास्त प्रमाणात बऱ्याच शेतकरी बांधवांच्या बागेवरती तेलकट, कुजवा, करपा अशा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे किंवा होऊ नये म्हणून बरेचसे शेतकरी बांधव निघेल तसा माल आणून मार्केटमध्ये आडतीला घालत आहेत. आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये वाढलेली आवक आणि एकूणच त्याचा परिणाम आपल्याला डाळिंबाचे दर कमी झाल्यावर दिसून येतो. त्याचबरोबर जे दर्जामध्ये असणारी असमानता, आज मितीला सुद्धा ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याच्या माल चांगला आहे, क्वालिटीला चांगला आहे, साईजला चांगला आहे, शायनिंग, लस्टर, ग्लेझिंग चांगलं आहे, अशा अजूनही आज शेतकरी बांधवांना नाही म्हटलं तर साधारण 120 रुपये प्लस इतका भाव त्यांना आज मितीला भेटत आहे. त्याच्यामुळे डाळिंबाच्या दर्जामध्ये जे असणारी असमानता, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी डाळिंबाचे दर हे आज मितीला कमी झाले दिसून येतात. जे आताच सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात ह्या महिन्यामध्ये जून, जुलै पावसाळी वातावरणामध्ये आपल्या डाळिंब पिकावरती वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. आणि मोस्टली पाहायला गेलं तर कुजवा असेल, तेलकट असेल, अशा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बऱ्यापैकी शेतकरी बांधवांनी बागा ह्या उतरायच्या चालू केलेत. त्याच्यामुळे त्या बागांची आवक, त्या डाळिंबाची आवक आपल्याला मार्केटमध्ये वाढलेली दिसून येत आहे. त्याचबरोबर उत्पादन खर्चामध्ये देखील सुद्धा वाढ झाली. सध्या बदलतं वातावरण असेल, किडी रोगांचा प्रादुर्भावामध्ये वाढलेली समस्या असेल आणि अशा बऱ्याचशा गोष्टी करण्यासाठी आपला उत्पादन खर्च देखील सुद्धा गेल्या 10-15 वर्षापूर्वीच्या तुलनेमध्ये यंदा देखील आपल्याला वाढलेले दिसून येत आहेत. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, मध्ये काय पिकतंय त्याच्यापेक्षा बाजारामध्ये काय आणि कधी विकतंय हे जोपर्यंत शेतकरी बांधवांना कळत नाही तोपर्यंत आपल्या डाळिंबाला किंवा डाळिंब पिकाला हे चांगले दिवस येणार. आता मुळातच प्रश्न आहे की डाळिंब लागवड कसं करावं, कधी करावं आणि कोणत्या पद्धतीने करावं. आता सध्या प्रत्येक विभागामध्ये, जिल्ह्यामध्ये आपल्याला डाळिंबाची लागवड करत असताना 4 खोड पद्धत असेल, 1 खोड पद्धत असेल, लागवड अंतर मधला आपल्याला फरक दिसून येत आहे. त्याच्यामध्ये 12 बाय 8 फूट लागवड असेल, 14 बाय 8 फूट लागवड असेल किंवा प्रत्येक शेतकरी बांधवांची लागवड अंतर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वेगळं दिसून येत आहे. त्याचबरोबर डाळिंबाची लागवड करत असताना उत्तर दक्षिण असेल, पूर्व पश्चिम असेल, ह्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे. आता नव्याने जे डाळिंब लागवड करू इच्छित आहेत किंवा नव्याने डाळिंबाची शेती करू इच्छित आहेत, अशा शेतकरी बांधवांनी लागवड करण्याच्या अगोदर काय काळजी घेणं गरजेचं आहे किंवा नवीन लागवड करायची असेल तर कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे. त्याच्यामधलं पहिलं, मुळातच डाळिंब हे असताना उष्ण आणि कोरडवाहू पीक आहे आणि ह्या पिकाला जास्त प्रमाणात पाणी हे गरजेचं नसतं. शक्यतो मग अशा पिकाची निवड करत असताना त्याच्यासाठी लागणारी जी जमीन आहे ती जमीन शक्यतो उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. त्याचबरोबर जी रोपाची निवड करणार आहे ती रोप चांगली, खात्रीशीर आणि जातीवंत असावी. ज्या मदर प्लांट वरून आपण गुटी आणणार आहे किंवा रोप आणणार आहे त्या मदर प्लांट वरती कुठल्याही तेल्यासारख्या रोगाचा किंवा इतर कुठल्याही किडी रोगांचा प्रादुर्भाव नसावा. शक्यतो अशा रोपांची निवड त्या ठिकाणी करावी. त्याचबरोबर पाण्याचं व्यवस्थापन असेल ते योग्य पद्धतीने करायचं. अगदी लागवडीपासून ते झाड मोठं झाल्यानंतर बहाराचे व्यवस्थापन ते अगदी शेवटच्या कटिंग स्टेज पर्यंत त्या झाडाच्या गरजेनुसार पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लागवडीच्या अगोदर शक्यतो आपण मातीचं आणि पाण्याचं परीक्षण केलं तर ऍक्च्युली मातीमध्ये कोणकोणते अन्नद्रव्य आहेत, आपल्याला वरून कोणते अन्नद्रव्य द्यावी लागतात, त्याचबरोबर आपला जो पाणी आहे त्या पाण्यामध्ये किती क्षारता आहे, हे पाणी आपल्या वनस्पतीला किती प्रमाणात चांगलं होऊ शकतं, ह्या सर्व गोष्टींचं तपासणी करणं देखील सुद्धा गरजेचं आहे.
अगदी सुरुवातीपासून, लागवडीपासून, बहाराच्या व्यवस्थापन पासून, किडी रोग व्यवस्थापन पासून, काढणीपर्यंत शास्त्रशोक्त पद्धतीने किंवा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन डाळिंबाची शेती चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. बाजारपेठ आणि निर्यातीचा अभ्यास असणं गरजेचं आहे. मुळातच डाळिंब शेतीमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं ते बहाराचं व्यवस्थापन करून आपलं पीक, आपलं डाळिंब कोणत्या महिन्यामध्ये मार्केटला उपलब्ध होतंय आणि त्या महिन्यामध्ये मार्केट जर चांगलं असेल तर आपली डाळिंब शेती त्या ठिकाणी फायदेशीर होणार आहे. मग मुळातच अगदी बाजारपेठाचा अभ्यास आणि त्याचबरोबर निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी चांगल्या पद्धतीने कुठल्याही केमिकलचा रेसिड्यू आपल्या पिकावरती न राहता शक्यतो विद्यापीठाने किंवा कृषी संशोधन केंद्राने शिफारस केलेले लेबल क्लेम असलेले कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर करून चांगले निर्यातक्षम उत्पादन घेऊन आपण आपल्या डाळिंब पिकामधले एक चांगले शाश्वत उत्पादन आपण घेऊ शकतो. आता मुळातच डाळिंब उत्पादन करत असताना शक्यतो आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजे? बाजाराचा अभ्यास न करता मनात आल्याप्रमाणे बहाराचं व्यवस्थापन केलं आणि त्या सीझन मध्ये जर आवक जास्त असेल तर आपल्या डाळिंबाला दर त्या ठिकाणी जास्त भेटणार नाही. त्याच्यामुळे शक्यतो आपल्याला मार्केटचा अभ्यास असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. निकृष्ट रोपे असतील किंवा चांगल्या क्वालिटीची रोपं नसतील, खात्रीशीर आणि जातीवंत रोपं नसतील तर शक्यतो रोपांची निवड करत असताना चांगला मदर प्लांट असलेली निरोगी रोपांची लागवड त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर जास्त खत आणि पाणी. मुळातच डाळिंब हे असताना पीक कोरडवाहू पीक आहे. त्याला जास्त पाण्याची आवश्यकता नसते आणि त्याचबरोबर खत सुद्धा त्या वनस्पतीच्या वाढीनुसार, वनस्पतीच्या वयोमानानुसार त्या ठिकाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. अगदीच डाळिंबा पिकावरती वेगवेगळ्या रोगांचं, किडींचं नियंत्रण होत असतं. त्याचं जर आधीच आपल्याला अचूक निदान काढून त्याच्यावरती चांगला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जर त्याचं व्यवस्थापन केलं तर एकूणच आपल्याला डाळिंबावरती येणारे भविष्यातल्या किडींचं आणि रोगांचं नियंत्रण राखून आपल्याला डाळिंबामध्ये चांगलं उत्पादन घ्यायला मदत होऊ शकते. आता मुळातच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आपला नफा किंवा आपलं उत्पादन वाढवण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजे? त्याच्यामधलं रेसिड्यू फ्री उत्पादन घेऊन आपल्याला जेवढं निर्यातक्षम किंवा आपल्याला जेवढे एक्सपोर्ट डाळिंबामध्ये करता येईल त्या गोष्टीकडे त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. अगदी क्वालिटीचं आणि प्रति झाडाला अवरेज किती जास्त प्रमाणात निघेल त्या गोष्टी सुद्धा शेतकरी बांधवांनी नफा वाढवण्यासाठी किंवा आपल्या शेतीतलं डाळिंबाचं उत्पादन वाढवण्यासाठी करू शकतो. एकूणच बहाराचं व्यवस्थापन करत असताना शक्यतो अशा बहाराची निवड करायची की ज्या सीझन मध्ये आपलं डाळिंब येणार आहे त्या सीझन मध्ये डाळिंबाची आवक कमी असली पाहिजे आणि मार्केट एकूण चांगलं असलं पाहिजे. शक्यतो बहाराचं व्यवस्थापन करत असताना त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बाजारपेठेचं नियोजन असेल, बाजारपेठेमध्ये सुद्धा बघत असताना साधारण बाजारपेठेमधला अंदाज असेल किंवा आपण शेतातलं पीक काय पिकवतोय त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये आपल्याला कुठल्या पिकाला कोणता बाजारभाव राहतोय, कोणत्या महिन्यामध्ये चांगला बाजारभाव राहू शकते, अशा गोष्टींचा अभ्यास शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे. मुळातच आता सध्या चालूला जे डाळिंबाचे दर असतील ते आपल्याला कमी किंवा रिवर्स आलेले दिसून आणि ही मंदी काही कायमची नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला 4-2 दिवसामध्ये फरक झालेला दिसून येईल किंवा गेल्या 2-3 दिवसापासून आपण बघतोय बऱ्यापैकी डाळिंबाचे दर हे आपल्याला 20-30 ते जास्तीत जास्त 40-50 रुपयेपर्यंत आपल्याला वाढलेले दिसून येत आहे. आणि मुळातच ही मंदी कायम नसते. का तर एकूणच डाळिंबाचं जे चक्र असतं ते आवक आणि मागणी आणि पुरवठा ह्या गोष्टीवरती अवलंबून असतं. त्याच्यामुळं शक्यतो डाळिंबामध्ये आपल्याला अशा एकूणच खूप चांगल्या शाश्वत संधी राहू शकते आणि त्याच्यामुळे शक्यतो डाळिंबाची शेती करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक विचारामध्ये एकदम काटेकोर नियोजन त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्या डाळिंब शेतीतून चांगला नफा येऊन एकूणच आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी करावे. धन्यवाद.